सोज्वळ अंतःकरण, पवित्र अंतःकरण त्या मातेचं आपल्या मुलाविषयी कसं असतं, महाभारतातलं एक 2-3 वाक्यातलं उदाहरण आहे बरं का. गांधारी मातेने सांगितलं, उद्या तू काय कर, निर्वस्त्र अवस्थेमध्ये, नग्न अवस्थेमध्ये ब्रह्मी मुहूर्तावर माझ्याकडे. आतापर्यंत मी माझ्या डोळ्यावरची पट्टी काढली नाही, उद्या ती काढली आणि माझी दिव्य दृष्टी तुझ्या सर्व अंगावर जर पडली तर तू काय होशील, वज्रदेही होशील. ठीक आहे म्हणले आई, काही हरकत नाही. बरोबर आईने सांगितल्याप्रमाणे हा निघाला. गांधारी मातेने आपली दिव्य दृष्टी उघडल्याबरोबर पायापासून निहाळीत असताना कमरेपर्यंत दिव्य दृष्टी आल्यानंतर मातेने सांगितलं, बाबा तुझा घात झाला. हो, काय चुकलं आई माझं, असं कुठं असते का, मी आता लहान राहिलो का, एवढा मोठा झालोय, मी कसं येऊ, मला लाज बीज काही आहे का नाही. काहीच नाही कळलं म्हणले बाळा तुला. अरे आईचं अंतःकरण मुलाविषयी पवित्र आणि काय असतं, सोज्वळ असतं, कितीही मुलगा मोठा झाला तरी.